लोकल ट्रेनमध्ये चढताना हिंदी बोलला त्यावरून तुला मराठी बोलता येत नाही का यावरून वाद झाला। काही तरुणांनी लोकल प्रवासात झालेल्या वादातून 19 वर्षीय विद्यार्थ्याला मराठी बोलता येत नाही का, मराठी बोलण्याची लाज वाटते का असं बोलत यावरून मारहाण केली। डोंबिवली ते ठाणे दरम्यान ही घटना घडली। मारहाणीमुळे हा विद्यार्थी मानसिक तणावात होता। याच तणावातून या विद्यार्थ्याने कल्याणमध्ये आपल्या घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केली। अर्णव खेर असं या मयत विद्यार्थ्याचं नाव आहे। या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अर्णवचे वडील जितेंद्र खेर यांनी जबाब नोंदवला असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत। दरम्यान लोकलमधील हुंडशाही मराठी हिंदी वाद कोणत्या टोकाला पोहोचलाय हेच या घटनेवरून दिसून येत आहे। पोलिसांनी अर्णव याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अर्णवच्या कुटुंबियांनी केली आहे। वडील जितेंद्र खैर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कल्याण पूर्व तिसगाव नाका येथील सहजीवन रेसिडेन्सीमध्ये राहणारा अर्णव खेर हा मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये सायन्स शाखेत शिकत होता। मंगळवारी 18 नोव्हेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे कल्याणहून लोकलने कॉलेजकडे निघाला होता। ट्रेनमध्ये गर्दी असल्याने गर्दीत अर्णव याने हिंदीत थोडं आगे हो असं बोलला। इतक्यातच आजूबाजूच्या 4 ते 5 जणांच्या टोळ्यांनी तुला मराठी बोलता येत नाही का अशी विचारणा करत तुला मराठी बोलण्याची लाज वाटते का असं म्हणत त्याला ठोशांनी बुक्क्यांनी मारहाण केली। या घटनेने घाबरलेला अर्णव ठाणे स्टेशनला उतरला आणि मागील लोकलने मुलुंडला गेला। त्याने प्रॅक्टिकल पूर्ण केले। मानसिक तणावातून त्याने कॉलेज अर्धवट सोडून दुपारी घरी परतला। याच दरम्यान अर्णवने वडिलांना फोन करून आपली भीती व्यक्त केली। सायंकाळी 7च्या सुमारास वडील घरी आले असता दरवाजा आतून बंद होता। शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडण्यात आले। बेडरूममध्ये अर्णवने ओढणीने गळफास घेतल्याचे आढळले। तातडीने रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला 9:05 मृत घोषित केले। यानंतर अर्णव याच्या वडिलांनी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी जबाब नोंदवला असून पोलिसांनी नोंद करत वडिलांच्या जबाबानुसार तपास सुरू केला आहे। मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। कोळसेवाडी पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये सहजीवन सोसायटी आहे तिसगावला। तेथे एक 19 वर्षाचा मुलगा अर्णव खरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे, ADR दाखल केलेला आहे। त्याची हकीकत अशी आहे की त्यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलेलं आहे की कालच्या दिवशी ट्रेनमध्ये मुलगा जात असताना त्याचा गाडीत चढण्यावरनं गर्दीमध्ये काही मुलांशी वाद झाला आणि त्या मुलांनी मारलं। त्याच्यात तो मानसिक तणावाखाली होता। त्या कारणास्तव त्यांनी घरी येऊन आत्महत्या केली असावी असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही ADR दाखल केलेला आहे। आमच्या महिला पोलीस अधिकारी तोडकर तपास करीत आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गुरव साहेब आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास आमचा चालू आहे ADRचा। मुलगा हा शिक्षणासाठी केळकर कॉलेजला जातो असं त्याच्या वडिलांनी आतापर्यंत आम्हाला सांगितलेलं आहे। त्यांच्या बोलण्यावरनं असं सांगितलं आहे, त्यांच्या खबरमध्ये आहे की पुढे जाण्यावरनं मराठी का बोलतो, हिंदी का बोलतो, असं मराठी बोल, मराठी मुलांनीच मराठी हिंदीत कशाला बोलतोय असं विचारणा केली होती असं त्यांचं म्हणणं आहे खबरमध्ये। त्या अनुषंगाने सविस्तर चौकशी आणि तपास करण्यात येत आहे। रेल्वे स्टेशनच्या काही लोकांना विचारपूस होईल आणि CCTV फुटेज वगैरे घेऊन आम्ही पुढील तपास करू। मला अर्णवनी घरी आल्यानंतर आमचे कसं असतं, माझा मुलगा जेव्हा कॉलेजला निघतो ना तेव्हा मी त्याला निघाल्यानंतर कॉलेजला पोहोचला काय, निघाला काय, घरी येईपर्यंत त्याचा फोन चालू असतो। त्या दिवशी पण तसंच आम्ही नित्यनियमाप्रमाणे आमचा फोन चालू होता। त्यांनी नंतर मला निघताना सांगितलं की पप्पा माझ्या पोटात मळमळ आहे म्हणून मी घरी चाललो आहे। मग घरी जाताना मी म्हटलं ठीक आहे, माझी प्रॅक्टिकल त्यांनी मला तसा मॅसेज केला की पप्पा मला मळमळते पोटामध्ये म्हणून मी आता घरी जातो आहे, प्रॅक्टिकल आटपून मी कॉलेज सोडून मी घरी जातो आहे। आणि मग घरी आल्यानंतर मी त्याला ठीक आहे म्हटलं। आज नेहमीप्रमाणे तो कल्याण स्टेशनला उतरला आणि मला फोन केला की मी पप्पा उतरलो म्हणून। मी म्हटलं ठीक आहे, आता घरी गेल्यावर फोन कर। म्हणजे माझं लक्ष असं आहे की आपली मुलं उतरली म्हणून इकडे तिकडे जायला नको ना। नंतर मग तेच सांगतो मी, त्यांनी नंतर आहे ना पुढे घरी आला आणि मी घरी पोहोचल्यावर मला सांगितलं की पप्पा मी घरी आलो। मी म्हटलं ठीक आहे। नंतर मग त्यांनी 15-20 मिनिटांनी 10-15 मिनिटांनी पुन्हा त्यांनी मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की पप्पा मला ना ट्रेनमध्ये असं असं मारलं म्हणून। आणि तो म्हणाला की मी म्हणालो की तू घाबरू नकोस, आपण पाहिजे तर त्यांना विचारू, आपण उद्या रेल्वेचे पोलीस घेऊ आणि पोलिसांना घेऊन त्या डब्यामध्ये जाऊ असं त्यांना सांगितलं। तो म्हणाला की पप्पा, मी म्हणालो किती लोक होती, काय कसं केलं, तर तो म्हणाला की पप्पा ते लोक बरेच होते आणि माझ्यासारखे अंगावर येत होते आणि त्याला सायनसचा प्रॉब्लेम पण होता, त्यांनी मास्क लावला होता, तर त्याचा मास्क मला म्हणाला की पप्पा माझा मास्क पण फाडून टाकला। आम्ही कोळसेवाडी पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे आणि ते इन्व्हेस्टिगेशन कशी, माझा भरोसा आहे आपल्या यंत्रणेवर, ते नक्कीच। आमची मागणी अशीच आहे की माझ्या मुलांना ज्यांनी त्रास दिला आणि हे करण्यास ज्यांनी परावृत्त केलं
तर त्यांना शोधून काढावं आणि जे काही आपला सरकारच्या नियमानुसार जे काय त्यांना काय करायचं असेल ते शिक्षा जे काय असेल ते त्यांनी करावं. फक्त शिक्षा होण्यापेक्षा मला असं वाटतं की माझा मुलगा तर गेलाच आहे, माझा मुलगा गेला, दुसऱ्यांबरोबर असं काय व्हायला नको, म्हणून एवढीच माझी आशा आहे आणि एवढीच इच्छा आहे माझी. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण.